लोकसभा निवडणुकीचं मतदान शांततापूर्ण वातावरणामध्ये पार पडावं यासाठी मुंबई पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवरती कारवाईची मोहीम हाती घेतलेली आहे। मुंबईमध्ये 107 CRP कायद्याच्या अंतर्गत सर्वाधिक म्हणजेच 6201 जणांवरती कारवाई करण्यात आलेली आहे, तर 110 CRPC कायद्याअंतर्गत 2154 जणांवरती प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव मुंबई पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवलेला आहे। मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईवरती एक नजर टाकूयात। CRPC 107 अंतर्गत सर्वाधिक म्हणजे 6201 जणांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। CRPC 110 अंतर्गत 2154 जणांवरती प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव आहे। CRPC 151(3) अंतर्गत 916 जणांवरती कारवाई करण्यात आली। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी 53 जणांना अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलाय। मुंबईतून तडीपार केलेले मात्र पुन्हा एकदा शहरामध्ये आलेल्या 62 जणांची धरपकड करण्यात आलेली आहे। संशयास्पदरित्या वावरणाऱ्या 175 जणांवरती कारवाई आहे। MPDA कायद्याअंतर्गत 6 जणांवरती सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे। अवैध दारू विक्री धंद्यावरती 24 ठिकाणी छापे टाकून 30 जणांना अटक करण्यात आलेली आहे। 154 अनधिकृत फेरीवाल्यांवरती कारवाई आहे। 206 ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन राबवत फरार 964 पैकी 230 जणांना आता पकडण्यात आलंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।